हाय डिअर स्टुडंट्स, हाऊ आर यू? आय होप तुम्ही सर्वजण चांगले असाल. डिअर स्टुडंट्स, यू हॅव लर्न इन प्रिव्हियस व्हिडिओज अबाउट फॅनेरोगॅम्स. फॅनेरोगॅम्स मीन्स ज्या प्लांट्समध्ये सीड प्रोड्यूस्ड करण्याची कॅपॅसिटी असते, मीन्स स्पेशल स्ट्रक्चर असतं, सच प्लांट आर कॉल्ड फॅनेरोगॅम्स. And depending upon whether seeds are enclosed in a fruit or not, phanerogams are classified into two groups. या फॅनेरोगॅम्सचे टू टाइप्स पडलेले आहेत, जिम्नोस्पर्म अँड एंजिओस्पर्म. डिअर स्टुडंट्स, यू हॅव लर्न अबाउट द डिव्हिजन फर्स्ट, जिम्नोस्पर्म. इन दिस व्हिडिओ आपण स्टडी करणार आहोत सेकंड डिव्हिजन, एंजिओस्पर्म. Dear students, what is mean by angios? Angios means cover. Angios means cover. And sperms means seeds. Seeds. Now, in such plant, ज्या प्लांटचे फ्लावर हे त्या प्लांटचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असतील, या फ्लावरचे रूपांतर कन्वर्टेड इनटू फ्रूट अँड हे जे सीड्स असतात, हे सीड्स फळांच्या आत तयार होतात. अंडरस्टँड? मीन्स सीड्स आर फॉर्मड विथ इन फूड्स. असे सीड्स कसे असतील? कवर्ड, हेन्स दे आर कॉल्ड एंजिओस्पर्म. अंडरस्टँड डिअर स्टुडंट्स? व्हॉट इज मीन बाय एंजिओस्पर्म? एंजिओस्पर्म मीन्स एंजिओ व्हेरी फर्स्ट कवर्स अँड स्पर्म मीन्स सीड्स. असे सीड्स ज्यांना कशाचा तरी कवर असेल, अशा टाइपचे जे सीड्स ज्या प्लांट्स मध्ये येतील, सच प्लांट्स हे एंजिओस्पर्म असतील. अँड डिअर स्टुडंट्स, अशा प्लांट मध्ये फ्लावर्स हे त्यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असतील, अँड फ्लावर पासून फ्रूट बनेल, अँड सीड्स आर फॉर्मड विथ इन फ्रुट्स, अँड सीड्स हे फ्रुट्स मध्ये तयार होतील. अँड असे सीड्स हे कवर्ड असतील, त्यामुळे त्यांना आपण एंजिओस्पर्म म्हणतात. नाउ डिअर स्टुडंट्स, द प्लांट whose seeds can be divided into two equal halves or dicotyledonous are called dicotyledonous plant. Dear students, what is mean by dicotyledonous? Di means two. You have learned. Such seeds, अशा प्रकारचे सीड्स असतील, हे सीड्स गेट डिवायडेड इनटू टू इक्वल पार्ट. यांचे दोन इक्वल पार्ट असतील. अशा प्रकारच्या प्लांटला डायकोटायलेडोनस म्हणतात. whose seed cannot be divided into two equal part means अशा प्रकारचे काही सीड्स असतात, त्यांचे दोन समान भाग होत नाहीत. अशा प्रकारच्या वनस्पतींना मोनोकोटायलेडोनस प्लांट म्हणतात. डिअर स्टुडंट्स, मोनो मीन्स सिंगल. डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ कोटायलेडोनस इन सीड्स, त्या सीड्सचे कोटायलेडोनस किती आहेत, सिंगल आहेत का टू आहेत, त्यावरून एंजिओस्पर्मचे टू टाइप मध्ये क्लासिफिकेशन झालेलं आहे. आता आपण डायकोटायलेडोनस प्लांट्स अँड मोनोकोटायलेडोनस प्लांट्स यामध्ये काय डिफरंट आहे हे स्टडी करणार आहोत. अकॉर्डिंग टू देअर सीड्स, रूट्स, स्टीम्स, लीफ अँड फ्लावर्स, डायकोटायलेडोनस प्लांट्स मध्ये कसे असतील अँड मोनोकोटायलेडोनस प्लांट्स मध्ये कसे असतील हे आपण स्टडी करणार आहोत. यू हॅव स्टडी डाय मीन्स टू. डाय मीन्स टू. कोटायलेडोनस किती आहेत त्यावरून त्यांचं क्लासिफिकेशन झालेलं आहे या प्लांट्सचं. सिंगल एक असेल मीन्स मोनोकोटायलेडोनस. नेक्स्ट, रूट कसे असतील पहा इन डायकोटायलेडोनस प्लांट्स. यामध्ये रूट वेल डेव्हलप्ड असतील, त्यांचा विकास पूर्ण झालेला असेल. प्रायमरी रूट और टॅप रूट. सम प्लांट्स मध्ये हे जे रूट्स असतात, सेकंडरी रूट प्रोड्युस्ड झालेलं असतं, अँड हे
जमिनीमध्ये खूप लांब पर्यंत मीन्स फार अवे रुतलेले असतात आणि हे रूट त्या प्लांटला सपोर्ट करतात. This type of root is called a tap root. What does it mean by tap root? The root of some plant produced a secondary roots. काहीतरी सेकंडरी रूट्स प्रोड्यूस्ड करतात, त्यांना उपमुळे फुटतात व ती जमिनीत खूप दूरवर पसरतात. हे रूट्स सपोर्ट द प्लांट. This type of root is called a tap root. Next, dear students, fibrous root. अशा प्रकारचे हे रूट असतात जे थ्रेड लाईक असतील. प्लांटच्या स्टीम पासून हे रूट अराइज होतील. सच टाइप्स ऑफ रूट इज कॉल्ड फायब्रस रूट. अंडरस्टँड? जस्ट लाईक अनियन. Such type of root is called a fibrous root. Understand? Stem, next part of a plant. Strong असेल, हार्ड असतील. एक्झाम्पल ऑफ बॅनियन ट्री, वटवृक्ष. ज्या ट्रीजचे स्टीम स्ट्रॉंग अँड हार्ड असतील, सच टाइप्स ऑफ ट्री इज कॉल्ड डायकोटायलेडोनस प्लांट. हे डायकोटायलेडोनस प्लांटचे एक्झाम्पल आहेत. मोनोकोटायलेडोनस या प्लांटची स्टीम्स कशी असते पहा. हॉलो, जस्ट लाईक बांबू. आतून कसा असतो बांबू? पोकळ. नेक्स्ट, फाल्स. डिअर स्टुडंट्स, स्टीम ऑफ बनाना तो एकदम फाल्स असतो, मीन्स स्ट्रॉंग नसतो, वीक असतो. नेक्स्ट एक्झाम्पल अनियन, तो कसा असेल? डिस्क लाईक, चकतीच्या आकाराचा असतो. नाउ नेक्स्ट लीफ, रेटिक्युलेट व्हेनेशन अँड पॅरलल व्हेनेशन. व्हॉट इज मीन बाय रेटिक्युलेट? रेटिक्युलेट मीन्स जो जाळीदार असतो, जस्ट लाईक दिस इज द रेटिक्युलेट, जो जाळीदार असतो. बट कसा असेल, काय असेल जाळीदार? व्हेनेशन. व्हेनेशन मीन्स अरेंजमेंट ऑफ वेन्स. मीन्स डायकोटायलेडोनस प्लांट मध्ये जे लीफ असतात त्या लीफची वेन्सची अरेंजमेंट ही कशी असेल? रेटिक्युलेट मीन्स जाळीदार असेल. नाउ नेक्स्ट, लीफ इन मोनोकोटायलेडोनस हे कसे असतील? पॅरलल असतील, मीन्स समांतर असतील एकमेकांना. वेन्स हे कसे असतील? पॅरलल. व्हेनेशन्स मीन्स द अरेंजमेंट ऑफ वेन्स. नाउ नेक्स्ट फ्लावर, नेक्स्ट पार्ट ऑफ plant. Flower with 4 or 5 part or in the multiples. Flower, and या flower चे टेट्रा मीन्स 4 and पेंटा मीन्स 5. 4 or 5 part असतील, 2 3 4 or 5. just lastly 4 or 5 part असतील. अंडरस्टँड? अँड मोनोकोटायलेडोनस प्लांट मध्ये जे फ्लावर्स असतात त्या फ्लावर्सचे ट्रायमेरस मीन्स ओनली 3 part. Look at this. This is the arrangement of a flower in monocotyledonous plant, and this type of arrangement in a dicotyledonous plant. अशा प्रकारचे भाग या वनस्पतीमध्ये असतात. डायकोटायलेडोनस plants and monocotyledonous plant. डिअर स्टुडंट्स, आपण हे सर्व या चॅप्टर मध्ये पाहिलेलं आहे. किंगडम प्लांटी, दे क्लासिफाइड इनटू 2 टाइप्स, क्रिप्टोगॅम्स अँड फॅनेरोगॅम्स. या प्लांटचे हे जे 2 क्लासिफिकेशन झाले हे कशावरून झाले? प्लांट मध्ये फ्लावर, फ्रूट अँड सीड्स अब्सेन्स आहेत का प्रेझेंट आहेत, यावरून याचे 2 टाइप्स पडलेले आहेत. अब्सेन्स असतील फ्लावर्स
तर तो काय असेल, क्रिप्टोगॅम्स असेल. अँड फ्लावर जर प्रेझेंट असेल तर तो काय झाला, फॅनोरोगॅम्स. अँड या क्रिप्टोगॅमचे पुन्हा थॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा असे 3 प्रकार पडलेले आहेत. फॅनेरोगॅम्स क्लासिफाईड इनटू 2 ग्रुप्स, जिम्नोस्पर्म अँड एंजिओस्पर्म. डिपेंडिंग अपॉन सीड्स कसे आहेत, क्लोज आहेत का ओपन आहेत, यावरून यांचे क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट, एंजिओस्पर्म अगेन क्लासिफाईड इनटू 2 ग्रुप्स, डायकोटायलेडोनस अँड मोनोकोटायलेडोनस. मीन्स कोटायलेडोनसच्या नंबरवर ते 2 आहेत का सिंगल आहेत, यावरून एंजिओस्पर्म याचे क्लासिफिकेशन करण्यात आलेले आहे. डिअर स्टुडंट्स, अशा प्रकारे चॅप्टर नंबर 6 क्लासिफिकेशन ऑफ प्लांट येथे संपलेला आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. काही प्रॉब्लेम असतील तर परत परत व्हिडिओ पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अँड प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय A1 सायन्स चॅनल. थँक यू.